इथून बाकीचे मंदिर पण करायचे कालभैरव यांच्यासाठी खूप लाईन आज हे कम्प्लीट झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो उज्जैनला. माझ्या 12 ज्योतिर्लिंग जर्नी मधील अजून 2 ज्योतिर्लिंग करायला चाललोय मी, महाकाळेश्वर आणि ओंकारेश्वर. आता आहे मी मुंबईत, त्याला तिकीट काढलंय 490 रुपये दोघांचं आहे. अनिल सोबत येतोय माझ्या. ही लागली अवंतिका एक्सप्रेस, मी बघता इकडे ही लागलेली अवंतिका एक्सप्रेसने चाललोय मी. लागले त्याला बघूया, गर्दी आहे, गर्दी तर असेलच, विकेंड आहे तर त्याला फायनली मित्रांनो बसायला भेटलंय. त्या मित्रांनी बसायला दिलं इथे आपल्याला. हे लोक आहेत इथे, अच्छा नाही दिसत नाही, हे लोक आहेत, या लोकांनी बसायला दिले इथे. चाललो आता, ट्रेन सुटले बघता बाहेर दिसत असेल. ट्रेन सुटले आता, चला मित्रांनो. शुभ सकाळ. आपण उतरलो आता उज्जैनला. थंडी आहे थोडीफार, गर्दी खाली झाली, बरीफार सर्वजण गेलेत. आम्ही पण चाललोय, सोबत अनिल आहे आणि तिकडे सनराईज पण झालेला आहे. तर आता इथून बघूया. आम्ही इथून पहिलं कालभैरवला जाणार आहोत, नंतर आम्ही महाकाळेश्वरचं दर्शन करणार आहोत. पण पहिले इथून आधी फ्रेशन अप वगैरे व्हायला डॉर्मेटरीज किंवा बघूया काय मिळतंय का. तर त्याला जाऊया, इथून बाहेर पडतो पहिला. आता आलोय ऑटो स्टँडला, बघूया इकडे आहे ऑटो स्टँड. तर बघूया ऑटो वगैरे मिळतात की नाही. ई रिक्षा भेटले आता 50 रुपये. आम्ही दोघे जण आहेत तर 50 रुपये सांगितले त्यांनी. डायरेक्ट महाकाळेश्वरच्या मंदिराच्या इथे सोडणार आहेत. तर जाऊया तिथे, डॉमेट्रीज वगैरे बघूया, ते बोलतात आहे तिथे बघू. तर जाऊन बघूया. ऑटो मधून उतरला आता, डॉमेट्रीज किंवा धर्मशाला बघायला चाललो. आपलं कसं, आपली ट्रिप कशी बजेट फ्रेंडली असते. तर त्याला बघूया, इथे दाखवत आहेत ते ऑटोवाले कोणती तरी आहे डॉमेट्री बोलतात धर्मशाला. किती सांगतात वगैरे बघतो आणि तुम्हाला मित्रांना अंघोळ वगैरे करून झाले. त्या धर्मशाळामध्ये अंघोळ केली आणि बॅग वगैरे पण इथेच ठेवून दिले. आता इथून पुढे जायला बघतोय कोणतं मंदिर करायचं ते बघतोय. कालभैरव ऍक्च्युली बोलतात की कालभैरवचं मंदिर पहिलं करायचं असतं आणि नंतर मग महाकाळेश्वरचं करायचं होतं. तर तेच बघतोय की इथून बाकीचे मंदिर पण करायचे. तर बघूया कसं करायला मिळतंय. तर ऑटोवाले 600 रुपये वगैरे बोलतात. तर बघूया अजून कमी वगैरे मिळतात काय. मग मित्रांनो एक ऑटोवाला भेटला होता, त्या ऑटोवाल्याने नंबर दिला होता, त्याला कॉल केलाय. तो आता हरसिद्धी माताची इथे आलाय, तर त्याला आम्ही फोन केलाय हरसिद्धी माता मंदिर. तर आम्ही इथे आलोय. तो ऑटोवाला इथेच येणार आहे. 500 रुपये बोललाय. बघू किती कोणते कोणते मंदिर फिरवतो. पहिलं तर आम्हाला कालभैरवला जायचंय. तर ऑटोमध्ये बसतो आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी कोणते मंदिर फिरवणार आहेत. मित्रांनो हरसिद्धी माताजी इथून आता मी ऑटो पकडले. आज आता आहे याचे ऑटो आहे. 450 रुपयामध्ये डन झाला तो. त्याच्यामध्ये आता मला तो उज्जैनच्या इथे बाहेरचे मंदिर फिरवणार आहे. मी सांगतो कोणते कोणते ते. श्री गडकालिका मंदिर, गणेश मंदिर, कालभैरव, मंगलनाथ मंदिर आणि सांदीपणी आश्रम. आता आलोय आम्ही संदीपनी आश्रमच्या इथे. त्या संदीपनी आश्रम श्रीकृष्ण भगवान आणि त्यांचा भाऊ बलराम यांनी इथेच अभ्यास केला होता. मित्रांनो या इथे 14 विद्या त्या श्रीकृष्ण भगवानांनी इथे शिक्षण घेतले होते, तुम्ही बघू शकता. मित्रांनो या आहेत त्या 64 कला तुम्ही बघू. पहिले गीत, सेकंड वाद्य. मित्रांनो श्रीकृष्ण भगवान यांची विद्यास्थळ बघून झालेलं आहे. आता आम्ही पुन्हा इथून निघतो ऑटोकडे जायला. ऑटोमधून बघूया आता कालभैरवला जायचं की कुठे जायचं. ऑटोमध्ये बसून मी तुम्हाला सांगतो. घेतलं पेरू खायला, मस्त टेस्टी आहे या खायला. आता आलोय मी नवग्रह मंदिराच्या इथे. तर हे आहे नवग्रह मंदिर. हे घेतले फुलात, हे आहे ते नवग्रह मंदिर आणि इकडे भटजी बसलेले असतात. पूजा करून झालेले आहे. आता निघतोय मी मंदिराच्या इथून पाया पडून. पण आता निघालो आम्ही कालभैरवला जाण्यासाठी. इथे अल्कोहोल घेण्यासाठी आलोय आम्ही. आमच्यासाठी नाही, कालभैरव मंदिरामध्ये चाललोय तर कालभैरव यांच्यासाठी घेण्यासाठी आलो. मित्रांनो घेतले, हे घेतले कालभैरव यांच्यासाठी. मित्रांनो आलो आता लाईन मध्ये आहे. तुम्ही बघता माझ्या मागे खूप लाईन आहे. मी पुढे लाईन म्हणजे खूप लाईन आहे. ऊन पण खूप लागतंय. चला जातो पुण्यातून. थोडं स्ट्रगल तर पाहिजे. दर्शन करून झालेलं काय भरेल होतं. 1:15 वाजता लाईन मध्ये होती. 3:30 वाजता दर्शन मिळालं. खूप गर्दी होती. काय शूट वगैरे काय केलं नाही. खूप म्हणजे खूपच गर्दी होती मारण्याची. धक्कामुक्की वगैरे खूप करत होते. तर आता बाहेर आलो. आता इथून चाललोय गडकालिका मंदिरच्या इथे. चला जाऊया. हे आहे स्थिरमन गणेश मंदिर. इथूनच एंट्री आहे. आता आलाय आपण स्थिरमन गणपती मंदिरामध्ये. ते आहे सोमन गणपती मंदिर. दाखवतो तुम्हाला मूर्ती कशी आहे ती. एक मिनिट थांबा. स्थिरमन गणपतीची मूर्ती दर्शन केलंय. आता निघूया इथून गडकालिका माता मंदिरामध्ये. इथूनच सरळ जायचंय.
आता आलोय कालिका माता मंदिर कालिका माता मंदिर लाईन आहे दर्शन करताना भेटता माता गडपालिका मातेचं दर्शन पण घेऊन राहिलो. आता आम्ही चाललोय महाकाळेश्वरला. मी महाकाळेचं दर्शन घेतलं नाही तर ते नंतर घेणार आहे, पण आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत आरती करून मग घरची माताची आरती करून मग महाकाळेश्वरच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर तेव्हाच शयन आरती पण ती पण अटेंड करायला विचार आहे. तर बघूया मिळते का महादेवच्या कृपेने मिळाली तर ठीक, नाही तर मग दर्शन करूनच बाहेर येऊ. ऑटोवाला आमचा तिकडे थांबला आहे. इथं आहे आमचा ऑटो. आलो आता आपण शिप्रा आरतीसाठी. इथे चालू होणार आहे शिप्रा आरती आणि हा रामघाट हा पूर्णाचा रामघाट आहे. खूप लोक आलेत बघायला इथे बसलेत आरतीसाठी. तर आपण पण अटेंड करूया. चला चाली सुरुवात झाली की मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो झालेलं आता शिप्रा आरती पण बघून. तर आता आम्ही चाललो हर्षिती माताची आरती बघायला. तिथे पब्लिक पण सगळं खूप तिकडे चाललंय. आम्ही पण तिकडे चाललोय. बघूया आरती नाही का अजून महाकाळी बाबांचं दर्शन करायचं अजून बाकी आहे. मित्रांनो हर्षिता मातेच्या मंदिराची इथे बघतात आरती अजून झाले ना. आरती होणार आहे वाटतं आता. आरती पण दाखवतो तुम्हाला. गर्दी तू काय करून बघताय. ऍक्च्युली जोश लावतात ना ते पण बघायचं होतं, पण ते बघायचं मिस झालं. तर आता आरती बघूया आपण. मातेची आरती पण झालेली आहे. आता मी इथं येऊन थकून बसलोय जरा. अजून इथे कॉरिडॉर फिरायला जायचंय महाकाळेश्वरचं आणि महाकाळेश्वरचं दर्शन करायचंय. तर आम्ही विचार करतोय की महाकाळेश्वरचं आरती शयन आरती असते तेव्हाच जायचं. तर हे दोन्ही पण गोष्टी मिळून जातील. तर आता इथून कॉरिडॉर बघायला चाललो आम्ही. तुम्हाला पण दाखवतो काय कॉरिडॉर. गर्दी खूप होती. आलो आता महाकाळ कॉरिडॉर मध्ये. तुम्ही बघताय प्रत्येक याच्या मूर्ती वगैरे आहेत. खूप खूप मोठा कॉरिडॉर आहे. तिकडेपर्यंत तिकडे लेदर शो वगैरे होतं. तिकडे चाललोय मी आता. खूप मोठा कॉरिडॉर आहे. 1 तास तरी फिरायला कमी पडेल. तर मी तिकडेच चाललोय. कॉरिडॉर मध्येच लेदर शो चालू आहे. हा मग तुम्हाला दाखवतो. बघू शकतो तुम्ही तिथे चालू आहे लेदर शो. थोडं एवढं काही दिसत नाही क्लिअरली, तुम्ही तरी पण बघा. थोडा लेट झाला. आम्ही याच्या आधी यायला पाहिजे होतं. आता आलोय, थोडा लेट झाला. इकडे आहे ती लेझरची मशीन आणि इकडे चालू आहे हा शो. महाकाळेश्वरचा कॉरिडॉर बघून पण झालाय. लेदर शो पण बघितला. लेदर शो संपलाय. तर आम्ही काहीतरी खाण्यासाठी चाललोय. खातो आणि मग आतमध्ये महाकाळेश्वरचं दर्शन करायला जायचंय आणि सोबतच शयन आरती पण मिळेल. तर ते करायला जातो. खाऊन घेतो. मित्रांनो शेवपुरी घेतली खायला. अनिलने काय घेतलंय. मी घेतोय बराडू. तर मी चाललोय शयन आरती बघण्यासाठी. शयन आरतीला चाललोय. तर बघूया मिळते की नाही माहित नाही. 9:30 ला डोअर क्लोज करतात. 5 मिनिट आहेत फक्त. त्याला बघूया. मित्रांनो आतमध्ये आलोय शयन आरतीसाठी. आता बघताय तुम्ही ही गर्दी आहे. एवढी सगळी गर्दी आहे. हे सगळं पब्लिक फक्त शयन आरतीसाठी थांबलेलं आहे. तर आपण पण जातो आता शयन आरतीला. 10:30 ला शयन आरती चालू होईल. सर्व जे थांबलेत ना ते सर्व शयन आरतीसाठी थांबलेत. मग लवकर गेल्यानंतर सगळ्यांना बाहेर काढतात ना. तर सगळेजण लेट करतायत मागे मागे थांबून. आता शयन आरतीला आतमध्ये तुम्हाला पण दर्शन कर, तुम्हालाही दर्शन घडवून देतो महाकाळचं. बघा हे आहेत महाकाळजी. तुम्ही पण दर्शन करून घ्या. थोड्या वेळात आरती सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला आरती दाखवेन. मित्रांनो खरं सांगतो ना, माझं एक ड्रीम होतं हे की महाकाळच्या दरबारामध्ये खूप वेळ थांबायचं आणि आज ते कम्प्लीट झालंय. आम्ही जस्ट बाहेर बसलो होतो. हरसिद्धी माताच्या इथे मंदिराच्या इथे आम्ही बसलो होतो. तेव्हा आम्हाला मुलं भेटली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 9, 9:15
9:30ला जेव्हा गेट बंद होतो तेव्हा एंट्री करा, मग तुम्हाला शयन आरती पण मिळेल. आम्ही तेच केलं, 9:30ला आम्ही एंट्री केली गेटच्या मध्ये आणि गेट बंद केला आणि पुढे आम्ही असेच चालत गेलो लाईन मधून. महाकाळची शयन आरती अटेंड केली आणि मागच्या क्लिप मध्ये बघितलं असेल की आरतीचा व्हिडिओ मी ऍड केलाय त्याच्यामध्ये. तर आता इथून आम्ही चाललोय, आम्ही बॅग ठेवलं होतं, बॅग घेऊन ओंकारेश्वरला जायचंय. तर बघूया कसं जाईल. इथून डायरेक्ट आम्ही इंदोरला चाललोय. इंदोरवरून मग सकाळी बस, कारण की आम्ही इथे विचारलं पण बस काय मिळाली नाही आम्हाला. आम्हाला बोलले की बस फुल आहे, तर इंदोरवरून बस बघायचं. आता आलोय उज्जैन स्टेशनला. इथून आम्ही इंदोरला जाणार आहोत. उज्जैनवरून बस ओंकारेश्वरसाठी अवेलेबल नाहीत, सीट अवेलेबल नाहीत. मग आम्ही प्लॅन केला की डायरेक्ट इथून इंदोरला जायचं, इंदोरवरून मग सकाळी बस पकडायची. आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक ज्योतिर्लिंग केलं, महाकाळेश्वर, कालभैरव केलं आणि अजून 2-3 मंदिरे केली, जसं की तुम्ही ब्लॉग मध्ये बघालच. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. उद्या भेटेल नवीन ब्लॉग मध्ये.